चला तर आज न झणझणीत आणि चटपटीत अशी शेवगा मसाला बनवूया। त्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्याचे मीडियम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यावरील सर्व सालही काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व सालही काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये खोबऱ्याचे काप घालायचे आहे आणि ते चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। त्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे आणि ते चांगले खरपूस भाजले की त्यामध्ये अर्धी वाटी धने घालायचे आहेत आणि तेही चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। नंतर ते काढून त्यामध्ये मीडियम आकाराचे 2 कांदे उभ्या आकारामध्ये चिरून तेही चांगले खरपूस होईपर्यंत भाजायचे। परत त्यामध्ये अद्रक, लसूण तसेच संबाराचे दांड्या घालायच्या आहेत आणि 1 चम्मच जिरे घालून ते चांगलं भाजून घ्यायचं आहे। ते चांगलं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे। नंतर त्याच कढईमध्ये परत 2 मोठे चम्मच तेल घालायचे आहे। तेल कडकडीत गरम झाले की त्यामध्ये कढीपत्त्याची 7-8 पाने घालायची आहे आणि जो मसाला तयार करून घेतला होता तो त्यामध्ये घालायचा आहे आणि तो परतवून घ्यायचा आहे। तो चांगला परतला की त्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत, जसे की लाल तिखट, हळद तसेच धनिया पावडर, जिरे पावडर घालायचं आहे आणि ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि परत 2 ते 3 मिनिटापर्यंत ते चांगलं मिक्स करायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे। परत त्यावर थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालायचे आहे आणि त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की त्यामध्ये शेंगा घालायच्या आहेत। सर्व शेंगा त्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून त्याला 10 ते 15 मिनिटासाठी चांगल्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत। नंतर परत त्यामध्ये 1 चम्मच वरून गरम मसाला घालायचा आहे आणि कोथिंबीर त्यावर वरून घालायची आहे। त्यानंतर रेडी झाली आपली अशी ही शेवगा शेंग्याची भाजी। तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। तर या मग सर्वजण खायला आणि एकदा तुम्हीही नक्की